हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. डिअर स्टुडंट, आज आपण स्टडी करत आहोत इंग्लिश टेक्स्ट बुक 11th स्टँडर्ड मधील सेक्शन 1 प्रोज बीइंग नेबरली या पाठावरील आईस ब्रेकर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. याची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे. आता आपण या पाठाची लेखिका लुईसा मे अल्कोट यांच्याविषयी थोडक्यात परिचय करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर हा पाठ परिचय करून घेणार आहोत. लेट्स स्टार्ट. लुईसा मे अल्कोट, born 1832 and death 1888. जन्म 1832, मृत्यू 1888. An American writer in the mid to late 19th century. 19व्या शतकाच्या मध्यापासून ते उत्तरार्धातील एक अमेरिकन ह्या लेखक is considered to be one of earliest feminist writer. ज्यांना सुरुवातीच्या स्त्रीवादी, फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी लेखिकापैकी एक लेखिका मानले जाते. आउट ऑफ द सर्वल बुक्स शी रोट, हर सिरीज बीइंग विथ द लिटल वुमेन हॅज बीन hugely popular among the masses and critics alike for a century and a half. तिने लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी लिटल वुमेन्स ने सुरू होणारी तिची मालिका गेल्या 1.5 शतकापासून जनतेत आणि समीक्षामध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. हर सिंपल स्टाईल अँड लिव्हिंग कॅरेक्टर हॅव लेफ्ट अ मार्क अँड इन्फ्लुएन्स्ड जनरेशन ऑफ चिल्ड्रन अँड अडल्ट अलाइक. तिच्या साध्या शैलीने आणि जिवंत पात्रांनी मुलांच्यावर आणि प्रौढावर एक छाप सोडलेली आहे. The setting of her books is the suburbs of Boston. तिच्या पुस्तकातील वातावरण बोस्टनच्या उपनगर जसे असतात, उत्साहित, प्रोत्साहित अशा प्रमाणे आहेत. Her world view is wholesome and full of believable yet charming character which captivates द रीडर्स. तिचा जगाचा दृष्टिकोन, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निरोगी आणि पूर्ण विश्वासार्ह आहे आणि ती जी काही पात्र त्याच्या लिखाणामध्ये उभी करते ते वाचकांना मोहित करतात, ते पात्र अट्रॅक्ट करतात. खालील पॅराग्राफ बघूया. द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट इज फ्रॉम लिटल वुमेन, फर्स्ट पब्लिश्ड इन 1868. खालील जो उतारा दिलेला आहे किंवा जो पाठ आहे तो लिटल वुमेन मधील आहे, जो 1868 मध्ये प्रकाशित झाला होता. दी स्टोरी ऑफ 4 सिस्टर मेग, जो, बेथ अँड ॲमी. ही कथा 4 बहिणीची, मेग, जो, बेथ आणि ॲमी, देअर फ्रेंड लॉरी, देअर वाईस अँड लव्हिंग पॅरेंट्स ऑफ मॉडेस्ट मीन्स लिव्हिंग इन ए सबर्ब ऑफ सिटी इन द ईस्ट कोस्ट ऑफ अमेरिका हॅज caught the imagination of generation of reader young and old alike. अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील एका शहराच्या उपनगरात राहणाऱ्या त्याच्या बुद्धिमान आणि प्रेमळ पालकांनी तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही पिढ्याच्या वाचकांचे मन जिंकले आहे किंवा जिंकले होते. इच कॅरेक्टर इज रिअल अँड डिस्टिंक्टिव्ह. प्रत्येक पात्र खरे आणि वेगळे आहे. वी रिमेन firmly with the sisters through all their struggles, conflicts, triumphs and joys.
कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे संघर्ष आणि ट्रायम्फ्स म्हणजे विजय. आम्ही बहिणीच्या सर्व संघर्षामध्ये, विजयामध्ये आणि आनंदात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहतो. ते आपल्याला आयुष्याच्या सर्व टप्प्यावर मार्गदर्शक प्रकाश म्हणून काम करते. द एक्स्ट्रॅक्ट ॲपर्ट्स अस अ tantalizing glimpsing into the book and narrates the being of lifelong friendship between Joe, the brightest and liveliest of their 4 sisters, and Lurie, their wealthy new neighbor. ह्या पाठावरील हा उतार आपल्याला एक आकर्षक झलक देतो की 4 बहिणीपैकी सर्वात हुशार आणि जो शेजारीचा जो आहे यांच्यामधील रिलेशन आपल्याला एक फ्रेंडशिपचं रिलेशन दाखवतं, मैत्रीपूर्वक. आणि त्याची श्रीमंती शेजारी लॉरी यांच्यातील आयुष्यभराच्या मैत्रीची सुरुवात करत असते. या पाठामध्ये मार्च गर्ल्स आणि शेजारील आजोबा आणि त्यांचा नातू लॉरी हे कसे एक छान मित्र बनतात हे आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. आणि हे पुस्तक, हे पाठ जसं जसं पुढे जाईल आपण समजून घेत जाऊ या पाठामध्ये. त्यामुळे यांच्यातली एक चांगली दृढ मैत्री आपल्याला ह्या पाठामध्ये समजेल. तर थोडक्यात आपण यामध्ये काय शिकणार आहोत. या पाठामध्ये आपल्याला मार्च गर्ल्स आणि लॉरेन्स यांच्यामधील मैत्रीत्वाने वागताना जो शेजारी धर्म पाळला जातो त्याची एक दृढ मैत्री आपण इथे बघणार आहोत. या पाठामध्ये आपण मैत्रीचे एक छान उदाहरणं खूप सुंदररित्या लेखिका लुईसा मे अल्कोट यांनी दाखवून दिलेले आहे. हे आपण ह्या पाठात समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.